TBP न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। भोर तालुक्यानंतर बारामती तालुक्यातही विरोधकांकडून पैसे वाटून मतदारांना विकत घेण्याचा प्रकार सुरू असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आलाय। या संदर्भामध्ये बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये काल रात्री 11:15 वाजताच्या सुमारास पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बारामती शहराध्यक्ष संदीप गुजर यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली। लोकसभा निवडणुकीची औपचारिक घोषणा होण्याआधीपासूनच देशभरात चर्चेत राहिलेल्या बारामती मतदारसंघाची निवडणूक आज मंगळवारी होणार आहे। यावर्षी बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या 23,72,000 असून त्यापैकी प्रचारात अखेरच्या दिवसापर्यंत रंगतदार ठरलेल्या या लढतीचा सारा कौल आता मतदारांच्या हाती आहे। डीसीसी बँकेच्या वेल्हे शाखेतील घड्याळ बहुतेक बंद पडलंय। आता रात्रीचे 12 वाजले तरी बँक सुरू आहे। कदाचित उद्या मतदानामुळे आज रात्रभर ओव्हरटाइम सुरू असावा। निवडणूक आयोग दिसतंय ना, असा प्रश्न रोहित पवार यांनी एक्सवर काही व्हिडिओ शेअर करत विचारला। बारामती मतदारसंघात चक्क पोलीस बंदोबस्तात पडतोय पैशांचा पाऊस। या संदर्भात भोर तालुक्यातील काही व्हिडिओ शेअर करतोय। यामध्ये भोर तालुक्यातील अच्युतदादा मित्रमंडळाचा पदाधिकारी आणि मावळमधील एका नेत्याने कार्यकर्तेही दिसतायत। यासाठी पाहिजे होती का वाय दर्जाची सुरक्षा, असा प्रश्नही रोहित पवार यांनी एक्सवर उपस्थित केलाय। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच TBP न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन